माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार. देशाच्या बहुतेक भागात बरीच कुटुंब आपल्या मुलांच्या परीक्षेत व्यस्त असतील. ज्यांच्या परीक्षा झाल्या आहेत तिथे थोडं तणावमुक्त वातावरण असेल आणि ज्यांच्या परीक्षा अजूनही सुरू आहेत त्या घरांमध्ये आताही थोडाफार तणाव असेल. पण यावेळी मी हेच सांगेन की मागच्या वेळी मी मन की बातमधून विद्यार्थ्यांना जे सांगितलं होतं ते पुन्हा ऐका. परीक्षेच्या वेळी त्या गोष्टी नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील. आज 26 मार्च आहे. 26 मार्च हा बांगलादेशाचा स्वातंत्र्य दिन आहे. अन्यायाविरुद्ध एक ऐतिहासिक लढाई बंगबंधूंच्या नेतृत्वात बांगलादेशातील जनतेचा अभूतपूर्व विजय. आजच्या या महत्त्वपूर्ण दिवशी मी बांगलादेशातील नागरिक बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा देतो आणि अशी इच्छा करतो की बांगलादेशाची प्रगती व्हावी, विकास व्हावा आणि बांगलादेशवासियांना मी विश्वास देतो की भारत बांगलादेशाचा एक समर्थ सहकारी आहे, एक चांगला मित्र आहे आणि आम्ही खांद्याला खांदा मिळवून या संपूर्ण विभागात शांतता, सुरक्षा आणि विकासात आपला सहभाग देत राहू. आम्हा सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे की रवींद्रनाथ टागोर त्यांच्या आठवणी हा आपला एक सामायिक वारसा आहे. बांगलादेशाचं राष्ट्रगीत सुद्धा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचीच रचना आहे. गुरुदेव टागोरांच्या बाबतीत एक रोचक गोष्ट अशीही आहे की 1913 मध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्तीच नव्हते, तर इंग्रजांनी त्यांना नाईटहूड हा किताबही दिला होता. आणि जेव्हा 1919 मध्ये जालियनवाला बागेत इंग्रजांनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात निर्घृण हत्या केली, तेव्हा रवींद्रनाथ टागोर त्या महापुरुषांपैकी एक होते ज्यांनी या घटनेविरुद्ध आपला आवाज बुलंद केला. आणि हाच तो कालखंड होता जेव्हा 12 वर्ष वयाच्या एका मुलाच्या मनावर या घटनेचा विलक्षण परिणाम झाला होता. किशोरावस्थेत शेतात मळ्यात हसणाऱ्या बागडणाऱ्या त्या मुलाला जालियनवाला बागेतील नरसंहाराने जीवनाची एक नवी प्रेरणा दिली होती. आणि 1919 मध्ये 12 वर्ष वयाचा तो बालक म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान शहीद भगतसिंग आजपासून 3 दिवसांपूर्वी 23 मार्च या तारखेला भगतसिंगजी आणि त्यांचे सहकारी सुखदेव आणि राजगुरू यांना इंग्रजांनी फासावर चढवलं होतं. आणि 23 मार्चच्या त्या घटनेबद्दल आपण सारेच जाणतो. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी भारत मातेच्या सेवेचं समाधान होतं. मरणाचं भय नव्हतं. आयुष्याच्या साऱ्या स्वप्नांचा त्यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला होता. आणि हे 3 वीर आजही आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाच्या गाथेला शब्दांचे अलंकार अपुरे पडतील. आणि सारं ब्रिटिश साम्राज्य या तिघांना घाबरत असे. ते तुरुंगात होते, फाशी होणार हे निश्चित होतं. तरी या तिघांचं काय करायचं याची चिंता इंग्रजांना सतावत असे. आणि म्हणूनच 24 मार्च ही फाशीची तारीख ठरलेली असताना 23 मार्च रोजी त्यांना फासावर चढवलं गेलं. लपून छपून हे करण्यात आलं. उघडपणे करणं अशक्य होतं. आणि नंतर त्यांचे मृतदेह आज आपण ज्याला पंजाब प्रांत म्हणून ओळखतो तिथे आणून गुप्तपणे त्यांचं दहन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी त्या जागी जाण्याची संधी मला मिळाली. त्या भूमीत विशिष्ट स्पंदनं आहेत असा मला अनुभव आला. आणि देशातल्या तरुणांना मी सांगेन की जेव्हा संधी मिळेल, जेव्हा पंजाबला जाल, तेव्हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, भगतसिंगांच्या मातोश्री आणि बटुकेश्वर दत्त यांच्या समाधीस्थळी आपण अवश्य जा. हाच तो काळ होता
जेव्हा स्वातंत्र्याची आस, त्याची तीव्रता, त्याचा व्याप वाढतच चालला होता. एकीकडे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासारख्या वीरांनी सशस्त्र क्रांतीसाठी युवकांना प्रेरणा दिली होती. आणि आजपासून बरोबर 100 वर्षांपूर्वी 10 एप्रिल 1917 महात्मा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह केला होता. चंपारण्य सत्याग्रहाचं हे शताब्दी वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधी विचार, गांधी शैली यांचं प्रकट रूप पहिल्यांदा चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी पाहायला मिळालं. स्वातंत्र्य लढ्याच्या संपूर्ण प्रवासात एक महत्त्वाचं वळण होतं, विशेषतः संघर्षाच्या पद्धतीच्या नजरेतून. हाच तो काळ होता. चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद इथल्या मिल कामगारांचा संप आणि या सर्वात महात्मा गांधीजींचे विचार आणि कार्यशैली यांचा खोलवर परिणाम झाल्याचं दिसून येतं. 1915 साली गांधीजी परदेशातून परत आले आणि 1917 साली बिहारमधल्या एका छोट्याशा गावात जाऊन त्यांनी देशाला नवीन प्रेरणा दिली. आज आपल्या मनात गांधीजींची जी प्रतिमा आहे, त्या प्रतिमेच्या आधारे आपण चंपारण्य सत्याग्रहाचं मूल्यांकन करू शकत नाही. कल्पना करा, एक व्यक्ती 1915 साली भारतात परत येते आणि केवळ 2 वर्षांचा कार्यकाळ. देश त्यांना ओळखत नव्हता, त्यांचा प्रभावही नव्हता. ही तर केवळ सुरुवात होती. त्यावेळी त्यांना किती कष्ट सोसावे लागले असतील, किती परिश्रम घ्यावे लागले असतील, याची आपण कल्पना करू शकतो. आणि चंपारण्य सत्याग्रह म्हणजे अशी घटना होती ज्यात महात्मा गांधीजींचं संघटन कौशल्य, महात्मा गांधीजींची भारतीय समाजाची नाडी ओळखण्याची शक्ती, महात्मा गांधीजींचं आपल्या वागण्यातून ब्रिटिश राजवटीविरुद्ध गरीबातल्या गरीब अशिक्षित व्यक्तीला संघर्ष करण्यासाठी संघटित करणं, प्रेरित करणं, लढण्यासाठी मैदानात आणणं, हे सारं अद्भुत शक्तीचं दर्शन घडवतं. आणि म्हणूनच अशा रूपात आपल्याला महात्मा गांधीजींच्या विराटतेचा अनुभव येतो. पण 100 वर्षांपूर्वीच्या गांधीजींबद्दल आपण विचार करू लागलो, त्या चंपारण्य सत्याग्रह करणाऱ्या गांधीजींबद्दल, तर आपल्या असं लक्षात येईल की सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या कुणाही व्यक्तीसाठी चंपारण्य सत्याग्रह हा एक निश्चितच अभ्यासाचा विषय आहे. सार्वजनिक जीवनाचा कसा आरंभ करावा, स्वतः किती कष्ट करावे लागतात आणि गांधीजींनी हे कसं केलं होतं, हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. आणि तो काळ असा होता की ज्या ज्या मोठ्या नेत्यांची नावं आपण ऐकतो, गांधीजींनी त्यावेळी राजेंद्र बाबू असोत की आचार्य कृपलानी असोत, सर्वांना खेड्यात पाठवलं होतं. लोकांमध्ये मिसळून लोक जे काम करतायत त्याला स्वातंत्र्याच्या रंगात कसं रंगवता येईल हे शिकवलं. आणि इंग्रज हे ओळखू शकले नाहीत की गांधीजींच्या कामाची पद्धत काय आहे. संघर्षही होत होता आणि नवनिर्मितीही होत होती. दोन्ही एकाच वेळी सुरू होतं. जणू गांधीजींनी ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू केल्या होत्या. एक बाजू होती संघर्ष आणि दुसरी निर्मिती. एकीकडे कारावास पत्करायचा आणि दुसरीकडे रचनात्मक कार्यात स्वतःला झोकून द्यायचं. एक विलक्षण समतोल गांधीजींच्या कार्यशैलीत होता. सत्याग्रह म्हणजे काय, असहमती म्हणजे काय, इतक्या मोठ्या राजवटीपुढे असहकार म्हणजे काय, एक पूर्णतः नवा अनुभव गांधीजींनी शब्दातून नव्हे तर एका यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवला होता. आज ज्यावेळी देश चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी साजरी करत आहे, त्यावेळी भारतातल्या सामान्य माणसाची शक्ती किती अपार आहे, या अपार शक्तीला स्वातंत्र्य आंदोलनाप्रमाणे स्वराज्याकडून सुराज्याकडे या प्रवासासाठी वापरतानाच 125 कोटी देशवासियांच्या संकल्पाची शक्ती, परिश्रमाची पराकाष्ठा, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हा मूलमंत्र घेऊन देशासाठी, समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचा निरंतर प्रयत्नच स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महापुरुषांच्या स्वप्नांना साकार करेल. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. अशावेळी कोण भारतीय असा असेल
जो भारताला बदलू इच्छित नाही? कोण असा भारतीय असेल की देशात होत असलेल्या बदलांचा भागीदार होऊ इच्छित नाही? 125 कोटी देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा, बदल घडवण्याचा प्रयत्न, यामुळेच तर नव्या भारताचा, न्यू इंडियाचा पाया घातला जाणार आहे. न्यू इंडिया हा काही सरकारी कार्यक्रम नाही, किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामाही नाही, किंवा कुठलंही प्रोजेक्टही नाही. न्यू इंडिया हे 125 कोटी देशवासियांना केलेलं आवाहन आहे. 125 कोटी भारतीय मिळून भव्य भारताची उभारणी कशी करता येईल, हा त्यामागचा भाव आहे, उद्देश आहे. 125 कोटी देशवासियांच्या मनातली एक आशा आहे, एक उत्साह आहे, एक संकल्प आहे, एक इच्छा आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, जर आपण आपलं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून संवेदनापूर्ण नजरेने समाजात घडणाऱ्या गोष्टींकडे पाहिलं, आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय, जे काही घडतंय ते जाणून समजण्याचा प्रयत्न केला, तर आपण हैराण होऊ की लक्षावधी लोक निस्वार्थ भावनेने त्यांच्या व्यक्तिगत जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन समाजासाठी, शोषितांसाठी, पीडितांसाठी, गरिबांसाठी, दुःखी लोकांसाठी काही ना काही करताना दिसतात. आणि एखाद्या मूक सेवकाप्रमाणे जणू तपस्या करावी, साधना करावी, त्याप्रमाणे काम करतात. अनेक जण असे असतात जे नेहमी रुग्णालयात जातात, रुग्णांची सेवा करतात. अनेक जण असे असतात जे गरज लागताच रक्तदानासाठी धावून जातात. अनेक जण भुकेल्या लोकांच्या पोटाची चिंता करतात. आपला देश बहुरत्ना वसुंधरा आहे. जनसेवा म्हणजेच प्रभुसेवा हे आमच्या नसानसांमध्ये भिनलं आहे. जर आपण त्याकडे सामूहिक रूपात पाहिलं, संघटित रूपात पाहिलं, तर ही केवढी महान शक्ती आहे. जेव्हा न्यू इंडियाचा मुद्दा निघेल, तेव्हा त्यावर टीका होईल, वेगळ्या नजरेने त्याकडे बघितलं जाईल. हे साहजिकच आहे आणि लोकशाहीत ते आवश्यकही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की 125 कोटी देशवासियांनी जर संकल्प केला आणि संकल्प सिद्ध करण्यासाठी मार्ग तयार करायचा असं ठरवलं, एकामागून एक पावलं उचलली, तर न्यू इंडिया, 125 कोटी देशवासियांचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर साकार होऊ शकेल. आणि गरजेचं नाही आहे की प्रत्येक गोष्ट सरकारी अंदाजपत्रकातूनच झाली पाहिजे, सरकारी प्रकल्पातूनच झाली पाहिजे, सरकारच्या पैशानेच झाली पाहिजे. जर प्रत्येक नागरिकाने संकल्प केला की मी वाहतुकीच्या नियमांचं पालन करेन, जर प्रत्येक नागरिकाने ठरवलं की माझ्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडेन, जर प्रत्येक नागरिकाने ठरवलं की आठवड्यातून एक दिवस मी पेट्रोल डिझेल वापरणार नाही, दिसायला गोष्टी तशा लहान दिसतात, आपण बघाल या देशाचं, न्यू इंडियाचं स्वप्न 125 कोटी देशवासी जे पाहत आहेत ते आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण होताना पाहतील. सांगण्याचं तात्पर्य हे की प्रत्येक नागरिकाने आपल्या नागरिक धर्माचं पालन करावं, कर्तव्याचं पालन करावं. हीच न्यू इंडियाची चांगली सुरुवात स्वतःमध्येच ठरेल. या 2022 भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं स्मरण करूया, चंपारण्य सत्याग्रहाचं स्मरण करूया. आपण का नाही स्वराज्य ते सुराज्य या प्रवासात आपलं जीवन शिस्तबद्ध रीतीने, संकल्पपूर्वक आपण का बरं जोडू नये? या, मी आपल्याला आमंत्रण देतो. या माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज आपले आभार व्यक्त करू इच्छितो. गेल्या काही महिन्यात आपल्या देशात असं एक वातावरण तयार झालं आहे की मोठ्या प्रमाणात लोक डिजिटल पेमेंट, डिजिधन आंदोलन यात सहभागी झाले आहेत. रोख रक्कम न वापरता देवाणघेवाण कशी करता येते याबद्दल कुतूहल वाढलं आहे. गरीबातला गरीबही शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि हळूहळू लोकसुद्धा रोकडरहित व्यवहाराकडे वळत आहेत. विमुद्रीकरणानंतर डिजिटल पेमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. भीम ॲप सुरू होऊन फक्त 2-2.5 महिने झाले आहेत,
पण आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 कोटी लोकांनी ते डाउनलोड केलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काळा पैसा आणि भ्रष्टाचार या विरुद्धची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. 125 कोटी देशवासी या एका वर्षात 2,500 कोटी डिजिटल देवाणघेवाण करण्याचा संकल्प करू शकतील का? आम्ही अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. 125 कोटी देशवासियांसाठी हे काम जर त्यांनी मनावर घेतलं तर 1 वर्ष वाट पाहायची गरजच नाही. 6 महिन्यात हे काम होऊ शकेल. 2,500 कोटी डिजिटल व्यवहार. आपण शाळेत फी भरणार असू तर रोखीत न भरता डिजिटल पद्धतीने भरू. रेल्वे प्रवासात, विमान प्रवासात डिजिटल पेमेंट करू. औषधं खरेदी करताना डिजिटल पेमेंट करू. आपण स्वस्त धान्य दुकान चालवत असाल तर डिजिटल व्यवस्था उपयोगात आणू. रोजच्या जीवनात हे आपण करू शकतो. आपल्याला कल्पना नसेल, पण या माध्यमातून आपण देशाची फार मोठी सेवा करू शकता. आणि काळा पैसा, भ्रष्टाचार याविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत आपण शूर सैनिक बनू शकता. गेल्या काही दिवसात लोकशिक्षणासाठी, लोकजागृतीसाठी अनेक डिजिधन मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं. देशभरात 100 कार्यक्रम करण्याचा संकल्प आहे. 80-85 कार्यक्रम झाले आहेत. त्यात बक्षीस योजनासुद्धा होती. जवळजवळ 12.5 लाख लोकांना भाग्यवान ग्राहक योजनेत बक्षिसं मिळाली आहेत. 70,000 व्यापाऱ्यांनी त्यांच्यासाठी असलेली बक्षिसं मिळवली आहेत. आणि प्रत्येकाने हे काम पुढे नेण्याचा संकल्पही केला आहे. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आणि ज्याप्रमाणे फार आधी ठरलं आहे त्याप्रमाणे 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ह्या डीजी मेळाव्याची सांगता होईल. 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेवटी एक मोठा कार्यक्रम होणार आहे. मोठ्या सोडतीची त्यात व्यवस्थाही आहे. आणि मला विश्वास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जितके दिवस अजून आपल्या हातात आहेत त्यात आपण भीम ॲपचा प्रचार करू. रोख रक्कम कमी कशी वापरता येईल, नोटांचा वापर कमी कसा करता येईल, यासाठी आपण सहभागी होऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मला हे सांगताना आनंद होतोय की प्रत्येक वेळी जेव्हा मन की बातसाठी मी जनतेकडून सूचना मागवतो तेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना येतात. पण मी बघितलंय की स्वच्छता याविषयी प्रत्येक वेळी सूचना असतातच. डेहराडूनच्या गायत्री नावाच्या इयत्ता 11वीत शिकणाऱ्या मुलीने दूरध्वनीवरून एक संदेश मला पाठवला आहे. आदरणीय प्रधानाचार्य प्रधानमंत्री जी, आपको मेरा सादर प्रणाम। सबसे पहले तो आपको बहुत बधाइयाँ कि आप इस चुनाव में आपने भारी मतों से विजय हासिल की है। मैं आपसे अपने मन की बात करना चाहती हूँ। मैं कहना चाहती हूँ कि लोगों को यह समझाना होगा कि स्वच्छता कितनी जरूरी है। मैं रोज उस नदी से होकर जाती हूँ जिसमें लोग बहुत सा कूड़ा करकट भी डालते हैं और नदियों को दूषित करते हैं। वह नदी रिस्पना पुल से होकर होते हुए आती है और मेरे घर तक भी आती है। इस नदी के लिए हमने बस्तियों में जाकर रैली भी निकाली और लोगों से बातचीत भी की, परंतु उसका कुछ फायदा न हुआ। मैं आपसे ये कहना चाहती हूँ कि अपनी एक टीम भेजकर या फिर न्यूज़पेपर के माध्यम से इस बात को उजागर किया जाए। धन्यवाद। बघा बंधू भगिनींनो, 11वीत शिकणाऱ्या मुलीला किती त्रास होतो आहे. नदीत केर कचरा पाहून तिला किती राग येतो आहे. मी हे एक चांगलं लक्षण मानतो. मला हेच तर हवंय. 125 कोटी देशवासियांच्या मनात घाणीविषयी तिरस्कार निर्माण व्हायला हवा. एकदा का राग निर्माण झाला, त्याबद्दल नाराजी आणि रोष निर्माण झाला की आपण अस्वच्छतेविरुद्ध काही ना काही नक्कीच करू. आणि हे चांगलं आहे की गायत्री स्वतः तिचा राग व्यक्त करते, मला सूचना पाठवते. पण त्याच वेळी तिने स्वतः खूप प्रयत्न केले हेही ती सांगते, पण यश मिळालं नाही. जेव्हापासून स्वच्छता आंदोलनाला सुरुवात झाली आहे, लोकांमध्ये जागरूकता आली आहे, प्रत्येक जण सकारात्मक रीतीने यात जोडला गेला आहे. आता या मोहिमेने एका चळवळीचं रूप घेतलं आहे. अस्वच्छतेविषयी तिरस्कार वाढतोय, जागृती व्हावी, सक्रिय सहभाग वाढावा, चळवळ व्हावी, याला एक वेगळंच महत्त्व आहे. पण स्वच्छता ही गोष्ट चळवळीपेक्षा सवयीशी अधिक संबंधित आहे. ही चळवळ सवयी बदलण्याची चळवळ आहे. स्वच्छतेची सवय निर्माण करण्यासाठी ही चळवळ आहे. हे आंदोलन सामूहिक रूपात होऊ शकतं.
काम कठीण आहे, पण करायचं आहे. आणि मला विश्वास वाटतो की देशाची नवी पिढी, मुलं, विद्यार्थी, युवक यांच्यात जी भावना जागृत झाली आहे ती स्वतः चांगल्या परिणामांचे संकेत देणारी आहे. आज मन की बातमधून गायत्रीने सांगितलेली व्यथा जे ऐकत आहेत त्या साऱ्या देशवासियांना मी सांगेन की गायत्रीचा संदेश हा आपल्या प्रत्येकाचा संदेश व्हायला हवा. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हापासून मी हा मन की बात कार्यक्रम करतोय, मला सुरुवातीपासूनच एका विषयावर लोकांनी खूप सूचना पाठवल्यात. अनेक जणांनी चिंता व्यक्त केली. तो विषय म्हणजे अन्नाची नासाडी. आपल्याला हे माहिती आहे की घरी पण किंवा सामूहिक भोजन समारंभातही आपण गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतो. ज्या गोष्टी समोर दिसतील त्या सर्व ताटात घेतो, पण ते सगळेच पदार्थ आपण खात नाही. जितकं प्लेटमध्ये वाढून घेतो त्याच्या अर्ध अन्न सुद्धा आपण आपल्या पोटात घालत नाही. ते तसंच टाकून निघून जातो आपण. आपण कधी विचार केलाय का की हे खरकटं अन्न जे आपण टाकून देतो त्यात आपण किती नासाडी करतो? कधी असा विचार केलाय की हे असं खरकटं टाकलं नाही तर किती गरिबांचं पोट त्यात भरू शकतं? हा असा विषय नाही जो समजावून द्यावा लागेल. आपल्या घरी जेव्हा आई मुलाला अन्न वाढते तेव्हा ती म्हणते की मुला जेवढं हवं आहे तेवढंच घे. काही ना काही प्रयत्न होतच असतात, पण याबद्दल असणारी उदासीनता एक समाजद्रोह आहे. गरिबांवर हा अन्याय आहे. आणि दुसरा मुद्दा असा की बचत झाली तर कुटुंबाचा आर्थिक फायदाच होईल. समाजासाठी विचार केला तर नक्कीच एक चांगली बाब आहे, पण हा विषय असा आहे की ज्यात कुटुंबाचाही फायदा आहे. याविषयी मला जास्त काही बोलायचं नाहीये, पण जागरूकता वाढायला हवी असं मला वाटतं. असे काही युवक मला माहिती आहेत जे अशा प्रकारची मोहीम राबवत आहेत. त्यांनी मोबाईल ॲप तयार केलं आहे आणि जिथे असं अन्न वाया जातं किंवा उरतं तिथे ते इतर लोकांना बोलावून घेतात, ते अन्न गोळा करतात आणि त्या अन्नाचा सदुपयोग करतात. आमच्या देशातील युवक अशी मेहनत करतायत. हिंदुस्थानातल्या प्रत्येक राज्यात असे लोक आपल्याला आढळतील. त्यांचं जीवनही आपल्याला प्रेरणा देतं की अन्न वाया घालवू नका. जेवढं हवं आहे तेवढंच अन्न वाढून घ्या. बघा, बदल होण्यासाठी मार्ग असतातच. आणि जे लोक आरोग्याच्या बाबतीत जागरूक असतात ते नेहमी सांगतात की पोट थोडं रिकामं ठेवा, ताटही थोडं रिकामं ठेवा. आणि आता आरोग्याचा विषय निघालाच आहे तर 7 एप्रिल या दिवशी आहे जागतिक आरोग्य दिन, वर्ल्ड हेल्थ डे. संयुक्त राष्ट्रांनी 2030 पर्यंत युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज म्हणजेच सर्वांना आरोग्य हे ध्येय निश्चित केलं आहे. यावेळी संयुक्त राष्ट्रांनी 7 एप्रिल या जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिप्रेशन म्हणजे उदासीनता यावर लक्ष केंद्रित केलं आहे. उदासीनता हीच यावेळची संकल्पना आहे. आपणही हा विषय जाणता, पण शाब्दिक अर्थ घ्यायचा झाला तर काही जण त्याला विषाद, शक्तिपात असंही म्हणतात. एका अंदाजानुसार जगभरात 35 कोटीपेक्षा अधिक लोक या आजाराने म्हणजेच मानसिक विकाराने पीडित आहेत. समस्या ही आहे की आपल्या आजूबाजूला ही गोष्ट आपल्याला माहीत नसते आणि यावर बोलणं सुद्धा आपण टाळतो. जो स्वतः या आजाराने त्रस्त आहे तो सुद्धा काही बोलत नाही, कारण त्याला काहीसा संकोच वाटत असतो. मी देशवासियांना सांगेन, उदासीनता असाध्य विकार नाही. एक मानसशास्त्रीय वातावरण निर्माण करावं लागतं आणि मग उपचारांना सुरुवात होते. त्याचा पहिला मंत्र आहे उदासीनता दाबून टाकण्याऐवजी प्रगट व्हा, मोकळे व्हा. आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना, आईवडिलांना, भावांना, शिक्षकांना मोकळेपणाने सांगा तुम्हाला काय होतंय ते. कधीकधी एकटेपणाचा त्रास हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक होऊ शकतो. आपल्या देशाचं हे भाग्य म्हणावं लागेल की आपण एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो. मोठं कुटुंब असतं, सारे मिळून मिसळून राहतात, त्यामुळे उदासीनता येण्याची शक्यताच नष्ट होते. पण तरीही मी आईवडिलांना सांगू इच्छितो की घरात तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा कुटुंबातील अन्य कोणी सदस्य पूर्वी सगळ्यांबरोबर जेवायला बसत असे, पण आता तो म्हणतो नको, मी नंतर जेवेन. तो जेवणाच्या टेबलापाशी येत नाही. घरातले सगळे लोक जेव्हा बाहेर जायला निघतात तेव्हा तो म्हणतो की मी नाही येणार आज. त्याला एकटं राहायला आवडतं.
तो असं का करतो याकडे आपलं लक्ष गेलंय का कधी? उदासीनतेच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे, आपण ओळखा. जर तो साऱ्या परिवाराबरोबर राहणं टाळत असेल, एकटाच एका कोपऱ्यात जात असेल, तर हे होणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. ज्यांच्याबरोबर तो मोकळेपणाने वागतो बोलतो अशा लोकांच्या संगतीत तो राहील हे पहा. हास्य विनोद करून त्याला व्यक्त होण्यासाठी प्रेरित करा. त्याच्या मनात कुठे गाढ बसली आहे ती मोकळी करा. हा उत्तम उपाय आहे. आणि उदासीनता मानसिक आणि शारीरिक आजारांचं कारण ठरू शकते. ज्याप्रमाणे मधुमेह सर्व रोगांना आमंत्रण देतो, त्याचप्रमाणे उदासीनता लढण्याच्या, साहस करण्याच्या, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर हल्ला करते आणि या क्षमता नष्ट करते. तुमचे मित्र, तुमचा परिवार, तुमचं वातावरण, तुमचा परिसर हे सगळे तुम्हाला उदासीनता येण्यापासून दूर ठेवू शकतात. त्या मनोवृत्तीमधून तुम्हाला बाहेरही काढू शकतात. आणखी एक उपाय आहे. जर आपल्या जवळच्या माणसांजवळ आपण मोकळे होऊ शकत नसाल, तर एक काम करा. आजूबाजूला जेथे सेवाभावेनं मदतीचं काम चालतं अशा ठिकाणी जा, मदत करा, मन लावून मदत करा. त्यांची सुखदुःख वाटून घ्या. तुम्ही बघाल तुमच्या मनातलं दुःख आपोआप नष्ट होईल. त्यांचं दुःख समजून घेण्याचा आपण जर प्रयत्न केलात, सेवाभावाने केलात, तर आपल्या मनात एक नवीन आत्मविश्वास निर्माण होतो. इतरांशी जुळवून घेतल्यानं, कुणाची तरी सेवा केल्यानं आणि निस्वार्थ भावनेने सेवा केल्यानं मनावरचा ताण अगदी सहज हलका होतो. तसं पाहिलं तर योग हा सुद्धा मन निरोगी ठेवण्याचा चांगला मार्ग आहे. तणावापासून मुक्ती, दबावापासून मुक्ती, प्रसन्न चित्त यासाठी योग साधनेचा खूप उपयोग होतो. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. हे 3रं वर्ष आहे. आपणही आतापासून तयारी करा आणि लाखोंच्या संख्येत सामूहिक योग उत्सव साजरा करा. आपल्या मनात 3ऱ्या योग दिनाबद्दल आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर आपण माझ्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा, मार्गदर्शन करा. योग याविषयी आपण गीत, कविता तयार करू शकता. असं करायला हवं जेणेकरून हा विषय लोकांपर्यंत सहज पोचू शकेल. माता आणि भगिनींशी आज मी मुद्दाम बोलू इच्छितो, कारण आज आरोग्याची चर्चा खूप झाली, त्याबद्दलच जास्त बोललं गेलं. तर गेल्या काही दिवसात भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशात ज्या कामगार महिला आहेत, त्या काम करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. पण महिलांवर त्याचबरोबर काही विशेष जबाबदाऱ्यासुद्धा असतात. कुटुंबाची जबाबदारी ती सांभाळते. घराच्या आर्थिक जबाबदारीतही तिचा महत्त्वाचा सहभाग असतो. आणि यामुळे कधीकधी नवजात अर्भकावर अन्याय होतो. भारत सरकारने याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी, गरोदरपणाच्या काळात मातृत्व रजा जी याआधी 12 आठवडे मिळत असे, ती आता 26 आठवडे दिली जाईल. याबाबतीत जगात 2 किंवा 3च देश आपल्या पुढे आहेत. भारताने एक महत्त्वाचा निर्णय आपल्या या भगिनींसाठी घेतला आहे आणि याचा मूळ उद्देश त्या नवजात बाळाची देखभाल व्हावी, जो या भारताचा भावी नागरिक आहे. शिशु अवस्थेत त्याची नीट काळजी घेतली गेली, त्याला मातेचं प्रेम मिळालं, तर उद्या हीच बालकं देशाचं वैभव ठरतील. यामुळे मातांचं आरोग्यही चांगलं राहील आणि म्हणून या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा जवळजवळ 18 लाख महिलांना होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, 5 एप्रिल रोजी रामनवमीचा पवित्र दिवस आहे. 9 एप्रिल रोजी महावीर जयंती आहे. 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या सर्व महापुरुषांच्या जीवनापासून आपल्याला प्रेरणा मिळत राहो, न्यू इंडियासाठी संकल्प करण्याची शक्ती मिळो. 2 दिवसांनंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे, वर्ष प्रतिपदा, 9 संवत्सर. या नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा.
वसंत ऋतूनंतर पीक तयार व्हायला सुरुवात आणि शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फळ हाती येण्याची ही वेळ आहे. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात नववर्षाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. महाराष्ट्रात गुढीपाडवा, आंध्र आणि कर्नाटकात नववर्षानिमित्त उगादी, सिंधी चेटीचांद, काश्मीरी नवरेह, अवध प्रांतात संवत्सर पूजा, बिहारमधल्या मिथिला प्रांतात जुडशीतल, मगध प्रांतात सतुवानी असं नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. भारत हा अगणित विविधतेने नटलेला देश आहे. आपणा सर्वांना या नववर्षाच्या माझ्याकडून अनेक अनेक शुभेच्छा. अनेक अनेक धन्यवाद.